ज्या बुद्धीमध्ये क्षोभ असतो ती बुद्धी छोटी असते. आणि ज्या बुद्धीमध्ये क्षोभ नाही आहे, कुठली व्यथा नाही आहे, कुठली मागणी नाही आहे, तर अशी बुद्धी आहे, तिला काय म्हणतो आपण? प्रकांड बुद्धी आहे असं म्हणतो. आता ही छोटी बुद्धी का होते? तर आपल्यामध्ये जी धारणा असते, त्या धारणेमुळे आपण बुद्धी प्रगांड होत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत आहे त्याचं कारण काय आहे? तर आपल्यातलं जे अज्ञान, नासमज जे म्हणतो आपण त्याला, त्यामुळं होतंय. मग आता प्रगांड बुद्धी कोणती? तर ज्याच्यामध्ये चिन्मात्र वासना आहे, तर अशी बुद्धी प्रगांड होते, अगाध होते. आणि मग ही जेव्हा जागृत झाली तेव्हा आपण आपल्यामध्ये स्थित होतो. कारण काय होतंय, आपली बुद्धीच आपल्याला धोका देते. कुणाच्या बाबतीत आपण वारंवार काही धारणा करतो, काही एक निश्चित धारणा असते आपली, आणि ती धारणा आपली तुटते. बऱ्याच वेळा तुटते, बऱ्याच ह्याच्यामध्ये तुटते. तरीही पण आपण तशीच धारणा करतो. तर हे कशाचं लक्षण आहे? छोटी बुद्धीचं लक्षण आहे. म्हणून मग आता बुद्धी प्रगांड कशी करायची? तर मन स्थिर झालं पाहिजे. जेव्हा मन स्थिर होते, मन शांत होते, तेव्हा बुद्धी आपोआप प्रगांड होते. आपोआप बुद्धी, मोठी बुद्धी, त्याला बडी बुद्धी म्हणतो आपण, विशाल बुद्धी होते. कारण सगळ्यांमध्ये ती आहे. पण तिचं छोटं रूप केव्हा होते? जेव्हा आपण वर्तमान क्षणामध्ये मन नसते त्यावेळेस. मग आता हे मन कुठं जाते? तर वेगवेगळ्या धारणांमध्ये अडकून पडते. बघा आता आपण स्वतः त्याच्याविषयी आपण जर बघितलं, तर आपण कुणाला वाईट समजलो, कुणाला चांगलं समजलो, तर ज्याला वाईट समजलो तो चांगला निघाला, ज्याला चांगलं समजलं तो वाईट निघाला, असं झालं की नाही? आणि वारंवार हे असं आपल्या ह्याच्यानं होतंय. आणि ते समजून सुद्धा आपण तीच तीच चूक पुन्हा पुन्हा करतो. जसं उदाहरण दिलेलं आहे की कर्ज दिलं आपण एकाला, आपल्याला पक्क माहिती आहे तो परत नाही करणार. मग काय, ईश्वराला दान केलं आपण असं समजून त्याला कर्ज दिलं. पण काय झालं, त्यानं ते वेळेवर कर्ज परत केलं. आता परत केल्यामुळं आपली धारणा होती ती तुटली आपण, आहे ना? मग आता तो माणूस एवढा हुशार असतो की ते परत केल्यानंतर पुन्हा काही दिवसानं येऊन कर्ज मागतो. आपल्या जीवनात असं होतंय, होतंय की नाही? कर्ज मागतो तो. मग पुन्हा आपण काय करतो जनरली, किंवा त्यानं कर्ज परत केलेलं आहे तर मग त्याला पुन्हा देतो आपण. असं तो 2-3 वेळेस करतो आणि मग एकदाच गंडा मारतो. होतंय की नाही असं? तर हे कशामुळे होतंय? तर आपली जी धारणा बनलेली आहे की तो माणूस तसा नाहीये, ही धारणा आपल्याला बनलेली आहे. आणि त्यामुळं मग आपण त्या ह्याच्यामध्ये अडकून पडतो. तर मग इथे काय केलं की तू धोका दिलास, परत न करणारा माणूस परत करून आणला, तर मग त्याच्यामध्ये काय ना काहीतरी आहे, हे जे जाणतंय, तर ती बुद्धी कशी आहे? विशाल बुद्धी आहे. है ना? आपल्या नेहमीच्या ह्याच्यातलं ते उदाहरण आहे. तर मग यासाठी काय करायचं? तर मनाला शांत करा. आपला जो भाव आहे त्या भावामध्ये थांबा. आणि हा एकच उपाय आहे
की आपल्या बुद्धीची शक्ती वाढवण्यासाठी. एकच रस्ता आहे हा. आणि ह्यामुळं काय होते, आपण शांत झालो, स्थिर झालो, तर आपला होश वाढतो, मन प्रफुल्लित होते, मन प्रसन्न होते. आणि मग अशा प्रसन्न मनामध्ये जो परमात्मा आहे त्याचं दर्शन आपल्याला होते. ह्या चैतन्य स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही अखंड बुडून जाल, आपल्याच स्वभावामध्ये थांबाल, तर मग आपली बुद्धी आहे ती प्रकांड होते. आणि मग काय जाणलं पाहिजे? मी निराकार आहे, निर्विकार आहे. कारण जे साकार आहे ते बदलत राहते. पण माझ्या आतमध्ये जे बदलत नाहीये तो मी आहे. हे वारंवार आपण स्वतःमध्ये पक्क केलं पाहिजे. मी कसा आहे? आकाशरूप विशाल आहे. आणि हे जेव्हा आपल्यामध्ये पक्क होते, पुन्हा पुनर्जन्म घ्यायची गरज नाही पडत. मग ते आपलं ऑप्शन असते, जबरदस्ती नाहीये त्याच्यामध्ये. आपण काय करतो माहिती का? ज्या काय आपल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, ह्याच्यामध्ये जळून जातो. वारंवार वारंवार तेच तेच सगळं जळून जळून खाक होते. आणि मग थोडी शांतता येते आपल्या. आणि मग ती शांतता आली की मग आपण त्या चिन्मात्र स्वरूपामध्ये स्थित व्हायला लागतो. मागून मागून थकून गेलो, हे माग ते माग, ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे, आणि ते सगळं थकून जातो. दुःख आहे, जीवनामधलं दुःख आहे. दुःख भोगून 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 थकून जातो. आणि मग शेवटी असं वाटतं की आता हे नको पुन्हा. मग तिथे आपल्याला मुक्तीचा मार्ग सापडतो, है की नाही? आपलं स्वरूप कसं आहे? आरशासारखा आहे. स्वच्छ केलेला जो आरसा असतो त्याच्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतंय ते परमेश्वराचं रूप आहे. ते परमेश्वर आहे. आणि पण आता गडबड आपली काय होते, की आपल्या अंतरात्म्यामध्ये जी आवाज उठलेला आहे, तर आपलं मन सुद्धा त्याच वेळेस आवाज करते. ते चिरकते आणि हे चिरकते. आणि मग ह्याच्यामध्ये काय होते, आपल्या अंतरात्म्यामध्ये जे काय आलेलं आहे ते आपल्याला ऐकू येत नाही. असं जनरली होतंय, आपलं होतंय की नाही? आपल्या मनाचंच आपण करायला लागतो. म्हणून मग बऱ्याच वेळेस म्हणतो आपण की मनमानी करतो आपण. मग होतं ना, मनमानी करतो आपण. तर इथे गुरुदेव काय म्हणतात? मनमानी नाही चलेगी. आणि जेव्हा तुम्ही मनमानी नाही करत, तर त्यावेळेस काय होणार? आपल्या अंतरात्म्यातली जी आवाज आहे तो आपल्याला ऐकू येणार. आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन होणार. आणि हे कशामुळे होते? तर आपल्या मनावर जे धूळ साचलेली आहे, आपल्या चैतन्य चित्तावर, चैतन्य म्हणता येणार ना, चैतन्य तर स्वच्छ असते. आपल्या चित्तावर जी धूळ साचलेली आहे ती धूळ वारंवार स्वच्छ करायची. जसं आपण आपल्या घरामध्ये मारतो ना, आपण फरशीवर वगैरे स्वच्छ करण्यासाठी पोछा मारतो आपण, तसं मनाला वारंवार पोछा मारायचा. आणि ते केलं तर मग आपल्याला परमेश्वराचं दर्शन होते. कारण ते कुठं आहे? आपल्या आतमध्येच आहे, बाहेर नाहीये कुठं ते. आपण शोधतो कुठे? बाहेर. कशामुळे शोधतो? आपल्यातल्या अज्ञानामुळे शोधतो. आपल्याला हे कळालंच नाहीये की हे सगळं कुठं आहे? आतमध्ये आहे. मग इकडे तिकडे जातो आपण, जातो की नाही? बऱ्याच ठिकाणी जातो आपण. आणि मग तिथे शोधायला लागतो, पण तिथे ते मिळत नाही. मग निराश होतो आपण. आणि जेव्हा निराश होऊन बसतो, थकून थकून बसतो, शांत होते मन, शांत होते मन, जेव्हा वर्तमान क्षणामध्ये येते तेव्हाच परमेश्वराचं दर्शन होते. तोपर्यंत ते दर्शन होत नाही. म्हणून गुरुदेव वारंवार काय सांगतात की अपने मन को पोछा मारो.
है ना. मनाला काय करत राहा, नेहमी नेहमी स्वच्छ करत राहा. आपल्या ज्या धारणा आहेत त्या धारणांमध्ये कुठं चिटकून बसायचे. धारणा तर बनली जाते, परंतु आपण काय त्याच धारणेला चिटकून बसतो आणि त्यामुळं जीवनामध्ये दुःख येते. दुःखाचं ते एक कारण आहे. आणि वासना आहे ना, ज्या वासना असतात त्या वासनांमध्ये सुद्धा मन कसं आहे, असं चिटकून बसतं. तर मग आता ह्या ज्या वेगवेगळ्या वासना आपल्यामध्ये येतात, मग आता ह्याला मिटवायचं कसं? कारण येणं तर आपल्या हातात नाहीये, आहे का? कुठली वासना केव्हा येईल हे काय आपल्या हातात नाहीये. तर मग आता ह्याला मिटवायचं कसं? तर त्यावेळेस सांगतात, ही जी चिन्मात्र वासना आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, मग बाकीच्या वासना आपोआप निघून जाते. है की नाही? तर मग तेच वारंवार सांगतात की अपने आप मन को पोछा लगाते जाओ.